नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात मोठे बदल होत आहेत आणि या बदलांकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. आपण बघतो भारतीय हवामानावर परिणाम कसा झालाय. उष्णतेची लाट मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, त्याचबरोबर झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, विदर्भ यामध्ये आहे. त्यामुळे उष्णतेचा पारा जवळपास देशामध्ये 45 अंश सेल्सिअस तर राज्यात 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्याचंच पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यामध्ये तयार झालेलं आहे. आज कर्नाटक, तेलंगणा या भागामध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे. महाराष्ट्रातील उष्णतेची लाट उद्या संपुष्टात येण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कोकणासहित पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज 21 तारखेला देखील कायम आहे. विदर्भ आणि कोकण वगळता महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र पावसाचा अंदाज 22 तारखेलाही कायम आहे. उष्णतेचा देशात कहर झाला असून 44 ते 46च्या दरम्यान सध्या देशामध्ये वातावरण तापलं आहे. गेल्या 48 तासात तेलंगणा, कर्नाटकामध्ये तुरळक पाऊस झालेला आहे. ओरिसामध्ये पाऊस झाला आहे, पूर्व भारतात पाऊस झालेला आहे आणि थोडं हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा प्रभाव होता. उद्याही थोडं वातावरण राहील, परंतु उद्या महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात. ते 21 तारखेलाही असणार आहेत, 22लाही असणार आहेत. 23, 24 महाराष्ट्रात सातत्याने पावसास अनुकूल ढग निर्माण होतील असा जेफेसचा अंदाज आहे. खास करून विदर्भाच्या काही भागात, पूर्व मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. उष्णतेची लाट अगदी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड अशी पुढे देखील विस्तारलेली आहे, राजस्थानपर्यंत, आणि ही पुढे काही काल राहण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण वाढल्यास मात्र ही थोडीफार कमी होऊ शकते. यापूर्वी मात्र मान्सूनचा बेस हा पहिल्या आठवड्यामध्येच मेच्या बनेल असं वाटत होतं, परंतु आता ह्या वातावरणाकडे खूप बदल झालेला आहे आणि मान्सून देखील त्यामुळे 16 मे ते 23 मेच्या दरम्यान मान्सून बेस तयार करेल. त्यामुळे आता मात्र सेफेस मॉडेलने मान्सून लेट होण्याचा अंदाज दिला आहे, कारण मान्सून बेसच अतिशय उशिरा बनण्याची शक्यता आहे. मेमध्ये महाराष्ट्रात सेफेसने पावसाचा अंदाज दिलेला नाही, मात्र NMME मॉडेलने मान्सून बेस हा मेमध्ये बनू शकतो असं म्हटलेलं आहे. आज पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये असा अंदाज ऐकवांचा आहे आणि हे पुढे पुढे वाढत जातील असा देखील अंदाज आहे. साधारणपणे 22-23 तारखेपर्यंत हे वातावरण दाखवण्यात आलेलं होतं. आपण जर बघितलं तर 23 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकामध्ये देखील पावसास अनुकूल ढग निर्माण होतील आणि पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. पण फार पावसाचं मोठं वातावरण नाही आहे. सुरुवातीपासूनच ECMWF मॉडेलने फार वातावरण दाखवलेलं नाही आणि पुढे देखील या वातावरणात फार बदल होईल असं ECMWF मॉडेलच्या बाबतीत काही दाखवण्यात आलेलं नाही. आज थोडं नाशिकसह नंदुरबार, धुळ्याच्या पश्चिमी भागात पावसाचा अंदाज दिला आहे. थोडं सोलापूर, लातूर, धाराशिव, कोल्हापूरच्या काही भागात वातावरण निर्मितीची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या 20 तारखेला थोडं अंतर्गत भागामध्ये म्हणजे अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि सातारा या जिल्ह्यातही थोडं वातावरण वाढू शकतं. जेफेसनुसार 21 तारखेला थोडं जळगाव जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या भागात पावसाचं वातावरण वाढू शकतं.
22 तारखेला मात्र हे वातावरण कमी होणार आहे. उत्तरेकडून थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या आणि म्हणजे खास करून कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव इकडे थोडंफार वातावरण असण्याची शक्यता आहे. बीडपर्यंत, पुण्यापर्यंत. 23ला देखील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, दक्षिण आणि पश्चिम बीडमध्ये थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. थोडं पुणे, सातारा, सोलापूर या भागात देखील पावसाचं वातावरण GFSने 24 तारखेला दाखवलं आहे. आयकॉन मॉडेलने पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे. 21 तारखेला देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, दक्षिण अहिल्यानगर आणि बीड या भागात पावसाचा अंदाज नांदेडपर्यंत आहे. 22 तारखेला याचा थोडा जोर कमी होणार आहे. 23लाही केवळ थोडंफार वातावरण उत्तर सोलापूर, दक्षिण अहिल्यानगरच्या भागात राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेला महाराष्ट्राच्या केवळ दक्षिणी भागामध्ये थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रभर याचा फार प्रभाव नाही. सुरुवातीपासूनच IFS मॉडेलने म्हणजे ECMWF मॉडेलने हे तुरळक पावसाचं वातावरण दाखवलेलं होतं. 21 तारखेला थोडं दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रातच वातावरण आहे. 22ला विशेष वातावरण नाही. 23लाही विशेष वातावरण नाही. या ठिकाणी दोन्ही समुद्रामध्ये आपण बघतो की उच्च दाबाची चक्राकार स्थिती आहे. अँटी सर्क्युलेशन्स तयार झालेले आहेत. थोडंफार ढगाळ वातावरण भारताच्या भूभागावर तयार होत आहे. उत्तर भारतात एक WD सक्रिय होतो आहे. त्यामुळे एकूणच वातावरणीय बदल अपेक्षित आहे. आपण बघतो की आज दुपारनंतर दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार होईल आणि दुपारनंतर थोडं विदर्भामध्ये देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपण 20 तारखेला बघतो. 20 तारखेला मुख्य करून सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात, सांगलीच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे हे वातावरण सध्या उष्णतेच्या लाटेबरोबरचं आहे, फारसं जुळत नाही आहे. 21 तारखेला देखील ECMWF मॉडेलने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव भागामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. इतरत्रही ढगाळ वातावरण राहील. तीच परिस्थिती आपण 22ला बघतो, परंतु 22ला हे वातावरण कमजोर होताना दिसत आहे. 23लाही फार प्रभावी वातावरण नाही आहे आणि आपण 24ला हे वातावरण पुन्हा ढगाळ वातावरण होताना बघतो. आयकॉन मॉडेलनुसार आपण बघतो की आज दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल वातावरण दुपारनंतर तयार होईल असा अंदाज आहे. यामध्ये सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात वातावरण दाखवलं आहे. कारण या मॉडेलचा अंदाज थोडा महाराष्ट्रात यापूर्वी जुळलेला आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज आहे. उद्या आयकॉन मॉडेलने सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीडपर्यंत, थोडंफार सोलापूर, लातूर, बार्शी या भागातही वातावरण दाखवलेलं आहे. थोड्याचा कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात प्रभाव अधिक राहू शकतो 21 तारखेला. त्यामुळे साधारणपणे धाराशिव, लातूरचा दक्षिणी भाग, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, सातारा दक्षिण भागात त्याचा प्रभाव 21 तारखेला असण्याची शक्यता आहे. हा केवळ आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे. 22 पासून या मॉडेलने देखील 22-23ला हलकं वातावरण दाखवलेलं आहे, केवळ ढगाळ वातावरण आहे. 24 पुढे हे वातावरण फारसं नाही, परंतु ढगाळ वातावरण अधूनमधून राहील एवढाच अंदाज आहे. पूर्व लातूर दक्षिण आणि धाराशिव दक्षिणच्या, कोल्हापूर पूर्वच्या भागात आज GFSने अंदाज दिला आहे. उद्या फारसं वातावरण दाखवलेलं नाही आहे GFSने.
21लाही फारसं वातावरण दाखवलेलं नाही. 22लाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे, परंतु 22ला थोडं सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरच्या दरम्यान वातावरणाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे फार वातावरण जुळताना आता दिसत नाही कुठल्याही मॉडेलच्या दृष्टीने. आयकॉन मॉडेलने जे पावसाचं वातावरण दिले ते केवळ साताऱ्याच्या, कोल्हापूरच्या, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या काही भागात, थोडंफार सोलापूर दक्षिणच्या भागात दिलेलं आहे. त्यामुळे आयकॉन मॉडेलने देखील फारसं वातावरण दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे फार पाऊस महाराष्ट्रात पडेल असं आत्ता तरी वाटत नाही. त्यामुळं उष्णतेची लाट आहे आणि पावसाचं वातावरण काही फारसं जुळत नाही. परंतु तरी देखील शेतकऱ्यांनी ज्या ज्या भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे, ज्या ज्या तारखेला, त्या ठिकाणी सावध राहणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.